लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। सिन्नर शिर्डी महामार्गावर मंगळवारी रात्री 11:30 वाजेच्या सुमारास मुसळगाव औद्योगिक वसाहतीत दुचाकीवरून कामाला जाणाऱ्या तिघा तरुणांच्या दुचाकीला पाठीमागून भरधाव स्विफ्ट कारनं धडक दिली। या अपघातात संकेत बाळासाहेब काटे या तरुणाचा मृत्यू झालेला आहे। अपघातानंतर चालकानं कार जागेवर सोडून पळ काढलेला आहे। वावी येथील नितीन वसंत अनाप, निमगाव मड येथील संकेत बाळासाहेब काटे आणि पांगरी येथील राहुल शिवाजी पगार हे तिघेजण दुचाकीवरून सिन्नरच्या मुसळगाव औद्योगिक वसाहतीमधील कंपनीत रात्रपाळीसाठी चाललेले होते। रात्री 12 वाजता ड्युटी असल्यानं अनाप आणि काटे दोघेजण वावी येथून 11 वाजता निघाले। पांगरी येथून त्यांनी तिसरा सहकारी पगार याला सोबत घेतले। भोकणी फाट्याजवळ रात्री 11:30 वाजेच्या सुमारास पाठीमागून भरधाव येणाऱ्या स्विफ्ट कारनं दुचाकीला जोरदार धडक दिली। या अपघातात दुचाकी दुभाजकावर धडकून विरुद्ध बाजूच्या लेनवर जाऊन पडली। यात 19 वर्षीय संकेत काटे याच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन रक्तस्राव झाल्यानं त्याचा जागीच मृत्यू झालेला आहे। राहुल पगार यास सिन्नर येथील खासगी रुग्णालयात तर नितीन अनाप यास नाशिक येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेला आहे। ब्युरो रिपोर्ट, नाशिक न्यूज, नाशिक।